नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी. त्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा तेल, चवीसाठी मीठ, थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर आपण डाळ घालून घेतलेली आहे. वरती आलेला फेस म्हणजेच खराब आपण पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर डाळीला चांगली उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. झाकण काढून आपण पुन्हा एकदा ही डाळ 10 ते 15 मिनटं मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपल्या आमटीला थोडासा दाटसरपणा येईल. हे पाणी आपण चाळणीवरती निथळून घेणार आहोत. यामधली आपण थोडीशी 2 ते 3 चमचे डाळ आमटीसाठी काढून घेणार आहोत. आपण आमटीसाठी हे पाणी घेतलेलं आहे. तसेच लसूण खोबऱ्याचं वाटण. साठी आपण गरम तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत. त्यानंतर जे आपण लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण, तसेच कढीपत्ता, तमालपत्र ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर घालू शकता. याची फोडणी आपण करायची आहे. त्यानंतर आपण ते वाटण घातलेलं आहे. वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत. हे चांगलं आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. 2 चमचे मसाला मी घातलेला आहे. पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात लास्ट आपण यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर आपण जे 2-3 चमचे डाळ काढून घेतलेली आहे ती थोडीशी भरड करून यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या आमटीला थोडासा दाटसरपणा येईल. तुम्ही बघू शकता. हे चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे आमटीसाठी येळवणी म्हणजेच डाळीचं पाणी काढलेलं आहे ते एकदा घालायचं आहे. येळवणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण या आमटीला मध्यम ते स्लो मंद आचेवरती एक 15 ते 20 मिनटं चांगलं कढवून घ्यायचं आहे. कढवल्यानंतर याला चांगला तवंग सुटतो. ही आपली तयार आहे सातारी स्पेशल झणझणीत कटाची आमटी. धन्यवाद.